चॅप्टर फर्स्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. परिमेय व अपरिमेय संख्या. इरॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या. इरॅशनल नंबर्स म्हणजे काय? अपरिमेय संख्या. एक्झाम्पल आहेत वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, 3 वर्गमुळात 2. हे सगळे उदाहरण आहेत अपरिमेय संख्येचे, म्हणजे इरॅशनल नंबर्स. आता फळ्यावर बघा, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स हे नंबर्स दिलेले आहेत. तर नॅचरल नंबर्स स्टार्ट्स फ्रॉम 1 2 3. नॅचरल नंबर्स आर ऑल्सो कॉल्ड काउंटिंग नंबर्स. नाउ होल नंबर्स स्टार्ट्स फ्रॉम 0, 1 2 3 4 5. Then integers 0 1 2 3 and -1 -2 -3 -4 -5 4 5 6. These all are called integers. Rational numbers 0 3 8 32/3 37/5 -4 -10/7 -25/3. These all are example of rational numbers. Similarly, these all are examples of irrational numbers. √2, √3, √5, 3 √2, 7 plus √2, 3 minus √2, 3 √2/3. These all are examples of rational numbers. म्हणजे काय? तर नैसर्गिक संख्या ही 1 2 3 ह्यापासून सुरुवात होते आणि त्याच्यानंतर आहे होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या या 0 पासून सुरुवात होते त्याची. 0 1 2 3. आणि पूर्णांक संख्या म्हणजे काय? तर 0 आणि धनसंख्या आणि ऋणसंख्या ह्या सगळ्याचा जो समूह आहे त्याला काय म्हणतात? पूर्णांक संख्या. आणि परिमेय संख्यांचा समूह म्हणजे काय? तर जो m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात. येथे m व n हे काय आहेत? पूर्णांक आहेत, पूर्णांक संख्या आहेत, परंतु n हा 0 नाही. नंतर आहे इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या. तर ह्या संख्या कोणत्या आहेत? अपरिमेय संख्या आहेत. तर आपल्याला संख्या रेषेवर म्हणजे नंबर लाईनवर ह्या आपल्याला संख्या दाखवायच्या आहेत. तर आपण आधी वर्गमुळात 2 ही संख्या कशी दाखवता येईल संख्या रेषेवर आपण आता ते बघू, ते आपण आता शिकू. आता आपण आधी एक रेषा काढू आणि त्या रेषेला RQ असं नाव देऊ. ही रेषा काढली आपण R आणि Q. ह्याच्यावर एक इथं पॉइंट घेऊ, बिंदू घेऊ, त्याचं नाव आपण देऊ O. त्यानंतर आपण एक एककावर A हा बिंदू घेऊ. एक एकक, समजा इथं A हा बिंदू घेतला, इथून इतकं किती आहे अंतर? 1 एकक. OA = 1 युनिट किंवा एकक. त्यानंतर आपल्याला A ह्या बिंदूला लंब काढायचा आहे, परपेंडिक्युलर काढायचा आहे. तो आता आपण हातानेच काढू. असा आपण लंब काढला. त्यानंतर लंब रेषेवर आपण P हा बिंदू 1 एककावर घेऊ. म्हणजे हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपण इथं घेऊ आणि त्याला नाव देऊ P. म्हणजे हे एवढं अंतर आहे 1 युनिट आणि हे पण अंतर आहे 1 युनिट. आता हा इथं जो तयार होतोय कोन तो आहे काटकोन, म्हणजे 90 अंशाचा कोन हा इथं तयार होतोय. आता आपण O आणि P हे जॉईन करू. हे आपण सरळ रेषेमध्ये ह्याला जोडून देऊ.
त्रिकोण OPA इज अ राईट अँगल ट्रँगल. ट्रँगल OPA, OAP म्हणू आपण. OAP is right angle triangle. Where angle A equal to 90 degree. Now by using Pythagoras theorem, OP square is equal to OA square plus AP square. Length OP square equal to length OA square plus length AP square by Pythagoras theorem. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग बरोबर आहे इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज. मग आता OA किती, इथं आपण 1 घेतले म्हणजे 1चा वर्ग आणि AP किती आहे 1. 1 युनिट म्हणजे 1 एकक. मग आता 1 अधिक 1 बरोबर 2. OPचा वर्ग बरोबर आहे 2. आता दोन्ही बाजूला आपण काय करू, वर्गमूळ घेऊ, स्क्वेअर रूट घेऊ. मग त्यामुळे काय होईल, OP लेंथ OP इक्वल टू √2. म्हणजे आता हे अंतर किती झालंय, हे अंतर झालं आता √2 युनिट. आता त्याच्यानंतर आपण कंपासमध्ये एवढं अंतर घेऊन आपल्याला सर्कल काढायचं आहे. पण तो सर्कल पूर्ण नाही काढायचा. किती त्रिज्या घ्यायची आहे आपल्याला, OP एवढी कंपासमध्ये त्रिज्या घ्यायची आहे. आणि O काय धरायचा आहे, सर्कलचा सेंटर, सर्कलचा केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू धरायचा आहे. आणि त्रिज्या किती घ्यायची आहे OP. आणि आपल्याला असा एक इकडं चाप मारायचा, एक कंस काढायचा इथं असा. समजा इथं आला तो चाप. आता हे अंतर किती होईल, म्हणजे त्रिज्या एवढंच होईल ना, हे सुद्धा अंतर. म्हणजे त्याचा अर्थ हे किती अंतर झालं, वर्गमुळात 2. इथं आपण काय काढला, कंस असा. हा असा आपण आता असा गोल काढला. आणि त्रिज्या त्यासाठी कोणती घेतली, OP. Therefore length OQ इक्वल टू वर्गमुळात 2 √2. म्हणजे आता हे किती अंतर झालं, वर्गमुळात 2 अंतर झालं. म्हणजे आता आपण ह्या संख्या रेषेवर, ही जी संख्या रेषा आहे RQ, ह्या संख्या रेषेवर आपण वर्गमुळात 2 हे इथं दाखवलेत. तसंच आपण वर्गमुळात 3 ह्याच पद्धतीने दाखवायचं आहे आणि वर्गमुळात 5 ह्याच पद्धतीने दाखवायचं आहे. म्हणजे लेंथ OP इक्वल टू वर्गमुळात 2 √2 अँड लेंथ OP इज इक्वल टू लेंथ OQ. म्हणजेच किती, वर्गमुळात 2 √2. Therefore length OQ इक्वल टू तर संख्या रेषेवर वर्गमुळात 2 ही संख्या कोणती आहे, अपरिमेय संख्या. ही संख्या दाखवण्यासाठी आपण आधी एक रेषा काढली, त्यानंतर आपण O एक बिंदू घेतला, नंतर 1 एककावर आपण A एक बिंदू घेतला. आता OAचा अंतर किती आहे, 1 एकक. नंतर आपण A बिंदूतून एक लंब काढला आणि त्या लंबावर आपण P या ठिकाणी 1 युनिट असा अंतर घेऊन P हा बिंदू घेतला. त्याच्यानंतर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार हा जो काटकोन तयार होतोय, काटकोन त्रिकोण, तिथं आपण त्या सिद्धांताचा उपयोग केला. त्या सिद्धांतानुसार कर्णाच्या
कर्णाचा वर्ग बरोबर आहे इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज. मग आपण ह्या सूत्रामध्ये एक एकक आणि एक एकक असं लिहिलं आणि मग उत्तर काय आलं आपलं 2. म्हणजे OPचा वर्ग बरोबर आहे 2. मग आपण इथं काय घेतले दोन्ही बाजूला, म्हणजे समीकरण झालं हे तयार. ह्या समीकरणाला आपण दोन्ही बाजूला LHS RHS आणि LHS साईड ह्याला आपण काय केलं वर्गमूळ घेतलं आणि म्हणून काय मग लेंथ OP = वर्गमुळात 2. मग त्यानंतर आपण काय घेतलं की हे अंतर कंपासमध्ये एवढं अंतर घेतलं आणि एक आपण सर्कल काढला, असा अर्धा सर्कल काढला आपण की जो असा इथं टच होईल ह्या रेषेला. म्हणजेच हे अंतर पण किती झालं OP एवढंच झालं. आणि म्हणून आपण इथं आता काय दर्शवू शकतो, हे अंतर आहे वर्गमुळात 2. आता संख्या रेषावर वर्गमुळात 3 आपल्याला दाखवायचे आहेत. तर तुम्ही विचार करा की आपल्याला हे वर्गमुळात 3 हे संख्या रेषावर कसे दाखवता येतील.